इकडे टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. कपडे मशीनला लावलेले आहेत आणि निरमा पण संपलेला होता डब्यामधला, तर ते पण मी काढून ठेवलेलं. म्हणजे कालपासून पॉकेट मीतच ठेवलेलं होतं, पण काढणं झालं नाही. आता फायनली मुहूर्त लागलेला आहे, तर डब्यात निरमाही काढून ठेवलेला आहे. कारण मशीनमध्ये वगैरे निरमा तर टाकत नाही, पण काहीतरी म्हणजे फरशी वगैरे धुवायची आहे त्यावरती टाकायचे, किंवा बाहेरचं पोर्स खूप घाण झालं तिथे टाकण्यासाठी वगैरे मी ते निरमा काढून ठेवत असते. तर ही छोटी मोठी कामं आवरली आणि अगोदर मी नाश्ता करून घेतला. आज नाश्त्यामध्ये पास्ता बनलेला होता, परत पोहे पण बनलेले होते यांच्यासाठी. तर पोहे पण पास्ता पण थोडा थोडा मी खाऊन घेतलेला आहे. म्हणजे पोटपूजा झालेली आहे. आणि आता बघू शकता इथं किती पसारा झालेली किचनमध्ये. म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर ना असं किचनची अवस्था बिघडते. आणि काल भाज्या आणलेल्या होत्या, तर त्यामधल्या फक्त आज मी दोडक्याची भाजी बनवली. बाकीच्या भाज्या तशाच आहेत, ते सगळ्या मला धुवून म्हणजे काढून धुवून फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. हा सगळा पसारा उचलण्या अगोदर मी सगळ्या भाज्या निवडून ठेवत आहे. आणि या भाजीमध्ये ना काळ्या मुंग्या खूप झालेल्या आहेत. आता कशामुळे झालं काय माहिती, खूप मुंग्या आहेत. त्या मुंग्या घरभर फिरत आहेत. तर मला अगोदर या भाज्याच काढायच्या आणि मी धुवलेल्या नाहीत, कारण मुंग्या खूप होत्या यामध्ये. फक्त मी काय केलं, दोडके भेंडी ते ना वेगवेगळ्या एका कवरमध्ये ठेवलं. परत मी कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे, कारण कोथिंबीर अशी ठेवली तर खूप लवकर खराब होते, म्हणजे नासून जाते ती. तर कोथिंबीरला कधी बूड ठेवायचं नाही. बूड काढून ठेवलं ना कोथिंबीर किती दिवस ताजी बनून राहते. तिकडे कोथिंबीर मी निवडली कवरमध्ये ठेवली, म्हणजे जास्त दिवस ती ताजी बनून राहते. आणि एक पेपरमध्ये टाकून आपण ते पेपर तसंच कवरमध्ये ठेवलं ना, म्हणजे पॅक बंद, हवा बंद ठेवायचं, हवा लागू द्यायची नाही. खूप दिवस ताजी बनवून राहते, खराब पण होत नाही. पण मी कवरमध्ये ठेवलं. परत मिरची देठ काढले, ते पण मी एका ताटलीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर भाज्या मी धुवलेल्या आहेत, फक्त निवडून ठेवलेल्या आहेत. आणि अगोदर मी भांडे वगैरे क्लीन करून घेते, कारण मला आता जायचं एका कार्यक्रमामध्ये. तर म्हटलं जास्त वेळ मी किचनमध्ये लावलेला आणि आज थोडंसं लवकर मी सगळी कामं आवरली, कारण मॉर्निंगपासूनच विचार चाललेला आहे सगळ्या ताई लवकरच रेडी होणार, म्हणजे 12:30 वाजता जायचं आहे. त्यांच्यासोबत मला पण रेडी व्हायचं आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी किचनची कामं आवरलेली आहेत. म्हणजे स्वयंपाक जेवण खाणं एक लवकरच आवरलेलं होतं सगळ्यांचं. त्यानंतर भाज्या वगैरे निवडून ठेवल्या. आता जेव्हा मला भाजी बनवून घ्यायची त्यावेळेस मी धुवून घेणार आहे. नाहीतर प्रत्येक वेळी कसं असतं ना, भाज्या मी धुवूनच फ्रीजमध्ये ठेवत असते, पण आज झालं नाही. आज थोडंसं म्हणजे जायचं वगैरे आहे, त्यामुळे राहू दिलेलं आहे. आणि इकडे भांडे वगैरे सगळे क्लीन झाले. खूप सारे भांडे होतात, म्हणजे जसं चहा बनल्यापासून ते भांडे पडलेले असतात, स्वयंपाक जेवण खाणं, त्यामुळे जास्त भांडे होतात. तर ते भांडे सगळे मी घासून किचन स्वच्छ करून घेतलं आणि कार्यक्रमात आम्ही जाऊन आलेलो. म्हणजे अर्ध्या तासामध्ये आम्ही परत आलो. जवळपासच इथं घरवास्तूचा कार्यक्रम होता, तर जाऊन जेवण खाणं करून सगळ्याला बोलून आम्ही आलेलो आहोत. आणि आल्यानंतर मी इथं म्हणजे आता हे कुंडे वगैरे तिकडे ठेवलेले होते. जेव्हा घरचं पेंट झालं त्यावेळी हे कुंडे जे आहेत ना खालच्या साईडला नेऊन ठेवलेले होते, पण तिथे तितकं व्यवस्थित वाटत नाही. आणि इकडचे झाड आहे ना शोचं, खूप उंचावर जात आहे, तिथं वरती छत आहे, तिथं लागत आहे. परत ते तिथंच असं दुमडल्यासारखं झाले होते पानं. मग मी म्हणलं इथंच आणून ठेवावं, इथं थोडंसं म्हणजे वरती जाण्यासाठी स्पेस आहे. शिरूला बिस्किट टाकलेलं, म्हणजे बिस्किट ठेवलेलं होतं आणि ते बाहेर काढून ठेवलं पुण्यात एकदम मऊसूत होतं, म्हणून ते शिरूला टाकलं आणि कपडे वगैरे धुवून उन्हाला टाकलेले आहेत. तर ही सगळी रोजची कामं आवरली. आणि आता म्हणजे टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आणि आज मला बालुशाही करायची, म्हणजे मॉर्निंगपासून विचार आहे की बालुशाही करायची आहे, पण एक वेळा वाटलं की करू की नको, म्हणजे वाटलं की उद्या करूया, पण नाही आता करणारच आहे. कारण दिनेश म्हणत आहे, दिनेशची फेवरेट आहे बालुशाही. वेगळी कुठली वस्तू बनवून ठेवली तितकं आवडीनं खाणार नाही, पण रवा लाडू आणि बालुशाही दिनेशची फेवरेट आहे. आणि तसं मुलं बाहेरून आले काहीतरी खायला मागत असतात, तर करून ठेवणं ठीक आहे. भरपूर दिवस जातं, म्हणजे 15 दिवस 20 दिवस आरामात आपण ही बालुशाही ठेवून खाऊ शकतो. जसं चिवडा आहे, चिवडा पण बनवून मी डब्यात ठेवलेला आहे, पण दिनेशला चिवडा अजिबात आवडत नाही. दीपक खूप आवडीनं खायचा, मला पण आवडतो, पण दिनेशला चिवडा आवडत नाही. म्हणून इकडे दिनेशच्या आवडीची रेसिपी बनत आहे. तर इकडं मैदा घेतलेला, म्हणजे 2 किलो मैदा आहे, पण मैदा आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे बालुशाहीसाठी. तर अगोदर तर मी एक डब्बा घेतलेला होता, नंतर एक मोठ्या साईजचा ग्लास घेतला, मग नंतर मी विचार केला की छोटं घेऊया, म्हणजे वाटी एकदम छोटी वाटत होती, म्हणून मी ग्लास घेतलेला आहे. म्हणजे मेजरमेंट खूप गरजेची आहे, म्हणून आपल्याला काहीतरी भांडे घ्यायचं आहे, जसं आपल्याला कमी जास्त बनवायचं आहे त्याप्रमाणे. तर इकडे या ग्लासाने मी 4 ग्लास मैदा घेतला. मैदा अगोदर मी चाळून घेतलेला आहे, तसं तर काही निघालेलं नाही आहे, तरी पण एक मनाच्या शांतीसाठी इकडे मैदा मी चाळून घेतलेला आहे. आणि असं म्हणलं जातं की चाळून घेतल्याने पीठ हलकं पण होतं. तर इकडे आता बाकीच्या सगळ्या वस्तू मी जमा केलेल्या आहेत. तर इकडे मी घेतलेलं आहे बेकिंग पावडर. तर बालुशाहीमध्ये ना खाण्याचा सोडा टाकण्याऐवजी आपण बेकिंग पावडर टाकायचं, मग म्हणजे बालुशाही छान फुलतात. म्हणजे असं वाटेल की आपण घरी बनवलेली नाही, बाहेरूनच मागवलेले. इतकी छान अशी बालुशाही फुलून तयार होतात, म्हणजे रिझल्ट छान येतो. तर इकडं मी या छोट्या चमच्यानं 2 चमचे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकलेलं आहे. आणि याच गिलासानं आपल्याला तूप घ्यायचं आहे, म्हणजे मेजरमेंट तुम्हाला समजले असेल. 4 गिलास इकडं मी मैदा घेतलेला आहे, त्या हिशोबाने मी इकडं
1 गिलास तूप घेतलेला आहे, म्हणजे आपण वाटी घेऊ काही घ्या तुम्ही भांडं, मेजरमेंट गरजेचे आहे. तर इकडं 1 गिलास तूप टाकले आणि त्याच गिलासने 1 गिलास मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मेजरमेंट परफेक्ट आहे. आता वेगळं आपल्याला काही टाकण्याची गरज नाही आहे. छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला जास्त जोर लावून पीठ मळायचं नाही, फक्त मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते, परत चाचणी वगैरे बनवून घ्यायची आपल्याला. तर इकडं मी अगोदर तर चमच्यानंच मिक्स केलेलं आहे, नंतर मी हातानं थोडंसं मिक्स केलेलं आहे, म्हणजे जास्त जोर लावून जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने मळायचं नाही, फक्त मिक्स म्हणजे जोडण्याचं काम करायचे आपल्याला आणि एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. तर इकडं हे पीठ मी मळून ठेवलेलं आहे, बालुशाहीचं झाकून ठेवलं आणि तोपर्यंत बाकीची कामं आवरलेली आहेत. आणि बघू शकता आता पूर्णपणे अंधार झालेला आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 8 तरी वाजले असतील. आता स्वयंपाक पण करायचा आहे आणि इकडे मी चहा बनवत ठेवलेला आहे, कारण अधूनमधून ही कामं होत असतात ना, त्यामुळे थोडंसं कंटाळा पण येतो आणि थकवा पण येतो. तर चहा घेतला की हे फुल एनर्जीसोबत परत मी कामाला सुरुवात करते. तर चहा मी इकडे डिकाशन बनवलेला आहे आणि चहा घेऊन झाला. आता मी इकडं चाचणी बनवत ठेवलेली आहे. तर साखरेमध्ये खूप साऱ्या मुंग्या गेलेल्या होत्या, म्हणजे एक वेळा मी साखर काढून घेतली, परत मी दुसऱ्या वेळा दिनेशला काढायला लावलेली होती. तर त्यानं काय केलं, ते टोपणच लूज लावलेलं होतं त्या डब्यात, त्या भरणीचं, त्यामुळे त्यामध्ये बारीक बारीक मुंग्या गेलेल्या होत्या. तर अगोदर मी साखर निवडून घेतली आणि साखर बुडेल तितकं पाणी टाकलं आणि चाचणी बनवत ठेवलेली आहे. तर साखर विरघळेपर्यंत 1-2 वेळा मी चमचा फिरवला आणि नंतर मी थोडा वेळ शिजवून घेतलं. आपल्याला एकतारी चाचणी बनवायची आहे, जसं थोडंसं बोटावर घेतलं आणि बोट खेचलं की ते म्हणजे तार बनायला लागलं, मग समजायचं की चाचणी बनलेली आहे. तर चाचणी बनली, गॅस बंद केला आणि झाकून ठेवलेली आहे. आणि इकडं आता बालुशाहीचं पीठ पण तयार आहे. तर आता बालुशाही बनवून घेऊ. तर थांबल्या खूप सारी कामं होतच असतात, तर मला जी कामं बसून करायची ती मी बसून करत आहे. तर बालुशाहीला थोडासा वेळही लागेल, तर निवांत बसून मी इकडे बालुशाही करत आहे. म्हणजे यामधल्या एक 10-12 बालुशाही मी बनवून घेते आणि संग मी तळायला ठेवते, म्हणजे बालुशाही तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि तसं तर मला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही पीठ खूप छान हे फुललेलं आहे. आता याचे छोटे छोटे जशा साईजमध्ये पाहिजे तशी आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी बालुशाही बनवून घेत आहे. तर थोडेफार मी बनवली, मग नंतर मी कढई ठेवली तळण्यासाठी. म्हणजे बालुशाही ना कमी गॅसवरती आपल्याला निवांत तळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होतात. तर इकडं सगळेच बालुशाही म्हणजे अशाच पद्धतीने मी करून घेत आहे. तर इतक्या बालुशाही बनल्या. आता मी तळून घेते. थोडीशी भांडी झालेली आहे तिथं, म्हणजे थोडीशी क्लीन करायची, थोडीशी क्लीन केलेले आहेत, म्हणजे रॅकला लावायचे आहेत. तर ही तर कामं होतच राहणार आहेत, पण अगोदर मी बालुशाही बनवून घेते. तर इकडं थोडेफार मी बसून बनवले. आता थांबल्याच करायचे आहेत, कारण काही ऑप्शन नाही आहे. कारण तेल ठेवणार आहे मी गरम होण्यासाठी. तेल गरम झालं की जितक्या बालुशाही बनल्या तितक्या मी टाकणार आहे आणि ते तळत तळत मी बाकीच्या बालुशाही बनवून घेते. अगोदर तर मी गॅस फुलच ठेवलेला होता, म्हणजे तेल छान गरम झालं, नंतर मी गॅस कमी केलेला आहे, म्हणजे कमी गॅसवरतीच आपल्याला बालुशाही निवाण तळून घ्यायच्या आहेत. कारण आपण जास्त गरम तेलामध्ये म्हणजे जास्त फुल गॅसवरती आपण बालुशाही तळली तर काय होतं, आतमधनं पूर्णपणे कच्चे राहतात आणि वरून एकदम काळपट होतात, तर व्यवस्थित बालुशाही बनणार नाहीत. त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल, काही हरकत नाही, पण एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होतात. इतक्या बालुशाही मी बनवून घेतल्या आणि तेल गरम झालं तर मी गॅस कमी केलेला आहे. आता बालुशाही यामध्ये टाकून घेऊया. तर खूप जास्त बालुशाही टाकल्या तरीही बालुशाही व्यवस्थित फुलत नाहीत, कारण स्पेस राहत नाही, तर थोडासा स्पेस ठेवायचा आपल्याला. इकडे बघू शकता फक्त 8-9 बालुशाही मी तेलामध्ये टाकलेले आहे. आणि जोपर्यंत की बालुशाही स्वतःहून वरती येत नाही तोपर्यंत बालुशाहीला आपल्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे. तर इकडे बघू शकता सगळी बालुशाही स्वतःहून वरती आलेली आहे. आता याला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे आलट पलट करत आपल्याला हे बालुशाही छान तळून घ्यायची आहे. छान याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि गॅस कुठेही फुल करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे बालुशाही तळून घ्यायची आहे. जोपर्यंत की बालुशाही तळत आहे तोपर्यंत मी बाकीच्या इकडं करून घेतलेल्या आहेत, कारण आता स्वयंपाक वगैरे म्हणजे भरपूर वेळ लागला. म्हणजे आज रात्री 11-11:30 वाजलेले होते मला सगळी कामं आवरण्यासाठी, कारण बालुशाही बनल्यामुळे खूप सारी भांडी झाली. पण त्यानंतर स्वयंपाक झालं, जेवणं खाणं, भांडी वगैरे क्लीन करून झोपायला मला रात्रीचे 11-11:30 वाजलेले होते. तर इकडे बघू शकता बालुशाहीला कलर एकदम परफेक्ट आलेला आहे, अजिबात ही कच्ची राहिलेली नाही. छान जसं मार्केटमध्ये भेटतात ना तशाच पद्धतीने बालुशाही बनलेली आहे. तर बालुशाही काढली आणि मी संग चाचणीमध्ये टाकलेली आहे. आणि चाचणी पण कोमट असली पाहिजे, म्हणजे एकदम गार किंवा एकदम कडक चाचणी आपल्याला घ्यायची नाही आहे. चाचणी हलकीशी कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये मी बालुशाही टाकलेली आहे. आणि आता दुसऱ्या बॅच इकडे मी तळत ठेवलेला आहे. तळलेली बालुशाही मी चाचणीमध्ये टाकलेली होती, ते एक 5 ते 10 मिनिट एका साईडनं चाचणीमध्ये ठेवलेली आहे. परत मी पलटून एक 5 ते 10 मिनिट ठेवली आणि आता सगळी बालुशाही काढून आपल्याला एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवायची आहे. तर मी इकडे ताटली म्हणजे एक ट्रे घेतलेले, ट्रेमध्ये ठेवलेले आहे, म्हणजे छान गार झाल्यानंतरच आपल्या डब्यात भरून ठेवायचं आहे. तर ही बालुशाही काढली आणि जी दुसरा बॅच आता तळलेला आहे ते आपल्याला या चाचणीमध्ये ॲड करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ. मग नंतर ते पलटून आणखीन थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे चाचणी छान ॲब्झॉर्ब करून घेतं ते, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये बालुशाही छान चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतात.
येतात आणि अशाच पद्धतीने सगळी बालुशाही मी करून घेतलेली आहे। आणि जसं ही चासणीमध्ये ठेवलेली जी बालुशाही आहे ती मी काढून ट्रेमध्ये ठेवली आणि जी तळलेली आहे ते मी चासणीमध्ये टाकली। म्हणजे अशाच पद्धतीने सगळीच बालुशाही आपल्याला करून घ्यायची, एकदम परफेक्ट बनतात, कुठेही बिघडणार नाहीत, एकदम मार्केटसारखीच बालुशाही बनून तयार होते। तर तुम्हाला एक बालुशाही मी तोडून दाखवत आहे। छान बालुशाहीने चासणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे, जसं रस भरलेली बालुशाही म्हणतात ना तशी बनलेली आहे। तर इकडे सगळ्याच बालुशाही मी अशाच पद्धतीने करून घेते। दिनेश पण आणखीन आलेला नाही आहे, म्हणजे दिनेशला एक सरप्राईजच आहे। मी म्हणलेलं नव्हतं अगोदर की बालुशाही वगैरे बनवणार आहे, तर आल्यानंतर खरंच खूप खुश झालेला होता दिनेश, कारण त्याची फेवरेट रेसिपी बनलेली आहे आज। तर बघू शकता एकदम छान अशी बालुशाही बनलेली आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम बालुशाही खायला। तसं तर बालुशाही छान गार झालं तर छान लागते, तरी पण आता गरमच बनलेली आहे। तर इकडे बघू शकता दिनेश खूप खुश झाला आणि चॉकलेट आणलेला होता आणि चॉकलेट पण खायचं मन झालं आणि त्याला बालुशाही बघून दोन्ही चॉकलेट मला दिला। म्हणला मम्मी माझी फेवरेट रेसिपी बनलेली, चॉकलेट तूच खा, मी बालुशाही खातो। तर आल्यानंतर अगोदर बालुशाही एक खाल्ला, म्हणत होता खूपच टेस्टी बनलेली आहे। नंतर म्हणलं तो जे भाज्या वगैरे आणले ते काढून ठेव, भाज्या काढून ठेवला आणि परत दुसरी बालुशाही घेऊन गेलेली आहे। म्हणजे जेव्हा मुलांची फेवरेट वस्तू बनते ना, वेगळं खाण्याची गरज नाही त्यांना, ते स्वतःहूनच खातात। तिकडे बालुशाही दिनेश खात आहे, म्हणजे एन्जॉय करत आहे। आणि रात्री जेवण करायचं दिनेशचं मन नव्हतं, म्हणजे बालुशाही काय खाऊन मन तृप्त झालेलं होतं त्याचं। तर इकडे बघू शकता एकदम छान अशी बालुशाही बनलेली आहे। तर ही बालुशाही मी आता डब्यात भरून ठेवते आणि स्वयंपाक बनलेला आहे। तर शेवटची भाकर मोडली तर दिनेश तेच घेत आहे, म्हणजे दोडक्याची भाजी आणि भाकरी बनवलेल्या होत्या आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये। तर असं ताईंना तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर बाय बाय, टेक केअर सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बालुशाही सगळी डब्यात भरली आणि भांडे आता क्लीन करते, खूप सारे भांडे झालेले आहेत।